40+ आयोजित स्वर्गीय अनंत स्मृती चषक 2022 मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला गेम स्पीडअप करायचं आहे. बघा पंच शशी साटम सर आणि सूर्यकांत मोरे सर आपण देखील खेळाडूंना वारंवार सूचना द्यायच्या आहेत. 3:51 झालेली आहेत आणि 20 मिनिटामध्ये बरोबर पहिल्या डावाची इथे समाप्ती झाली पाहिजे. तर गोलंदाजीतील हरिदास पाटील ओव्हर द विकेटनी पहिला चेंडू टाकतील सदानंद पाटील यांच्यासाठी. वीर तानाजी दापोडे संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेम ऑन. पहिला चेंडू समोर खेळलेत. बघूया विष्णू पाटील याच्याकडून थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अति घाई संकटात नाही आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. विष्णू पाटील यांनी जर हा चेंडू अडवला असता तर कदाचित या चेंडूवरचं चित्र वेगळं पाहायला मिळालं. मात्र क्रिकेटला जरतरची भाषा चालत नाहीये. या इथे कव्हर आणि पॉईंट क्षेत्ररक्षक तानाजी यांच्या डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय होतोय. चेंडू डीप थर्डमॅन सीमा रेषेकडे 4 धावांसाठी चौकार जातोय. धावा आज या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी गोलंदाजांची धुलाई आणि धुलाई पाहायला मिळते. फलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी आहे आणि या इथे देखील चेंडू सीमापार. सलग 3 चेंडूवर 3 चौकार आलेले आहेत. खोऱ्याने धावा पहिला सामना सोडला तर 60+ या धावा झालेल्या आहेत. अगदी पहिल्या सामन्यामध्ये फक्त 44 धावा होत्या. त्यानंतर 60+ या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. या इथे चेंडू चांगला आहे. निश्चितच बघूया विष्णू पाटील यांच्याकडून चेंडू उचलून फेकीपर्यंत अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फुलाजी इतरकड चांगली साथ देत आहेत. सदानंद पाटील यांना धावसंख्या 2ने वाढून झालेली आहे ती 14. 4 चेंडूमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 3 चेंडूवर सलग 3 चौकार आले होते. त्यानंतर चौथ्या चेंडूवर 2 धावा. षटकातील 5वा चेंडू. या इथे चेंडू चांगला होता. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये मला वाटतं झेल घेण्याची संधी होती. मात्र असे झेल खूप अवघड असतात गोलंदाजासाठी. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या पोचते ती बिनबाद 15 या धावसंख्येवर. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एकविरा पिंपलनेर संघ. फुलाजी इतरगड यांच्यासाठी हा चेंडू होता. ऑन दी कार्पेट चेंडूला मिडनवरून उचललंय आणि 1च धाव. फेकी देखील सुरेख आहे. एकेपेक्षा जास्त काही नाहीये. एका धावीनी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 16 धावा झाले आहेत. एकविरा पिंपलनेर संघाच्या फलकावर. आम्हाला स्पर्धेसाठी RR ब्रदर्स करून प्रथम द्वितीय आणि तृतीय तसेच मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात हे आकर्षित ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहेत. स्वर्गीय अनंत बांगल्या पाटील यांच्या स्मरणार्थ रोहन आणि राहुल RR ब्रदर्स. त्यानंतर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज म्हणून आकर्षित सायकल दिली जाणार आहे. स्वर्गीय सोनीबाई काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सुनील काशीनाथ पाटील. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज LED स्वर्गीय सुकूर
सुकीर दत्तू वजे यांच्या स्मरणार्थ जयदुर्ग सुरे बी संघाचे संघनायक विजय सुकोराव वजे यांच्याकडून LED दिली जाणार आहे. आणि आणखीन आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात भरपूर असे पारितोषिक देखील आलेले आहेत. धन्यवाद. आणि ते फलंदाज बाद झालेत. मला वाटतं फुलाजी हितारकर पहिला फलंदाज बाद. एकविरा व्यासपीठावरती शुभ आगमन झालेलं आहे. अगदी वेलात वेल काढून एकविरा पिंपलनेर संघाचे खेळ पाहण्यासाठी खास करून सदानंद पाटील यांची फलंदाजी आणि गोलंदाजी पाहण्यासाठी कमलाकर वजीसाहेब येथे उपस्थित झालेले आहेत. आपलं जयदुर्ग सुरे बी संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गेम थोडासा स्पीडअप करा प्लीज. आपण अधिक वेळ घेऊ नका. 3:51 सामन्याला सुरुवात झालेली आहे. चेंडूला समोर केलेत. बघूया लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून विष्णू पाटीलकडून चांगलं क्षेत्ररक्षण. धावेल फक्त आणि फक्त एका धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 17 धावा. सदानंद यांनी पहिल्या 2 चेंडूचा आपण जर विचार केला तर 1 विकेट आणि 1 धाव खर्चित केलेली आहे. बघूया आता सदानंद पाटील अतिशय चांगला फटका आपण पाहू शकतो. इनसाइड आउट राजू पाटीलकडून चांगले क्षेत्ररक्षण होते. डीप लॉंग ऑफ सीमारेषेवर. वेलकम संजयजी मनेरा सिद्धिविनायक अंजूर 40+ संघाचे संघनायक. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. निश्चितच गावदेवी किवनीदेवी संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेचा विजेता संघ ठरला होता सिद्धिविनायक अंजूर. अतिशय चांगला फटका. साठी इथे ब्रेकिंग न्यूज आहे. खुश खबर आहे. कमलाकर वजे साहेबांनी जर आपण षटकार हॅट्रिक मारता तर आपल्याला 5,000 आणि चौकार हॅट्रिकसाठी 2,000. मात्र याआधी हॅट्रिक झाली होती कारण कमलाकर वजे साहेब उशिराने या क्रीडानगरीमध्ये पोहोचले. तिथे झेल होण्याची शक्यता आणि लॉंग लेग सीमारेषेकडे चांगला झेल. आणि बघा बक्षीस लावल्यानंतर लगेच फलंदाज बाद झाले आहेत सदानंद पाटील. गोलंदाजाचा पाठीचा कणा का म्हटला जातो क्षेत्ररक्षकाला. हा कदाचित सुटला असता तर फलंदाज देखील नाबाद राहिले असते आणि धावा देखील आल्या असत्या. मात्र जगदीश पाटील याचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम झेल. लॉंग लेग सीमारेषी जवळ अगदी दक्ष आहेत आणि घ्या कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे. मणिलाल पाटील आलेले आहेत. बघूया ऑन साईडला फटका केलेत. ऑन दी कार्पेट हरिदास पाटील यांनी चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 25. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 25. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. जाऊया आपण शौर्य डीजे.
सांघिक तिसरे षटक घेऊन येतोय राजेश पाटील. वीर तानाजी दापोडे संघाने 2 षटकामध्ये 2 गडी मिळवत 25 धावा खर्च केले आहेत आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकविरा पिंपळनेर संघाकडून खेळपट्टीवर मणिलाल पाटील आणि कालीराम गायकवाड अशी फलंदाजी जोडी आपण पाहतोय. आणि कैलास भोईर दिवासफोर दिवा संघाचे माजी संघनायक यांनी एकविरा पिंपळनेर हनुमान पाटील, मणिलाल पाटील, सदानंद पाटील आणि ऑल टीमला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद कैलास भोईर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 27. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 विकेट हातामध्ये आहेत. राऊंड द विकेट. राजेश हा चेंडू मात्र टेचच्या अंदाजानं सोडून दिले. चेंडूची लाईन अँड लेंथ ओळखली होती फलंदाज मणिलाल पाटील यांनी. पंच शशी साटम सरांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावसंख्या 1 ने पुढे सरकली. ती 2 बाद 28 या आकड्यावर. 28 धावा. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि ते पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप. धावसंख्या 29. 2 चेंडू हे वाईटच्या स्वरूपात टाकलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर गोलंदाज राजेश इथे आपटलेला चेंडूला अपेक्षित उचली दिली होती. बघा 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर एक चांगला ब्रह्मास्त्र आपल्या कोठ्यातील इथे यूज केलेलं आहे मणिलाल पाटील याच्यासाठी. 1च धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली ते 30 या आकड्यावर. फक्त भीमरसाठी सर फलंदाज अथवा समर्थ संघ फक्त यासाठी भीमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकतो. पंचांसाठी नाही आहे. जे पंच आहेत मैदानी पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचं आहे. इथे एकतर फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ भीमरचा रिव्ह्यू घेऊ शकतील. पंचांसाठी नाही आहे. जो पंच निर्णय देतील तो पंच मात्र दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचं आहे. धावसंख्या 30 आणि 1 फॉर दी ओव्हर. निश्चितच एक वॉर्निंग दिलेली आहे राजेश पाटील याच्यासाठी. या आपण फक्त आपल्या 6 चेंडूमध्ये 1च बाउन्सर चेंडू यूज करू शकाल, टाकू शकाल. चांगला निर्णय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. आणि या इथे चेंडूला फेकून दिले लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी कालीराम गायकवाड यांच्या बॅटमधून येतोय षटकार. झाली ती 36. बघा मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू ज्यांनी 6 चेंडूमध्ये 18 धावा ठोकून काढल्या होत्या तोच फलंदाज कालराम गायकवाड 3 चेंडूमध्ये 9 या धावसंख्येवर खेळतोय. सदानंद पाटील यांनी देखील 8 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान दिलं. फुलाजी हिताळकर यांनी 2 चेंडूमध्ये 1. मणिलाल खेळतोय 2 चेंडूमध्ये 3 या धावसंख्येवर. अशी फलंदाजी आपण पाहतोय एकविरा पिंपळनेर संघाची. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 36 धावा झालेल्या आहेत.
धावसंख्या 36. गोलंदाज राजेश राऊंड द विकेट. येथे फुलटॉस आहे आणि हा चेंडू काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी अजून एक षटकार. बेचाळीसच्या आकड्यावर पोहोचलेले बघा. कालराम गायकवाड यांनी मात्र आपले हात खोललेले आहेत. अगदी टॉप घेरमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. राजेश पाटील याच्यावर प्रति हल्ला आणि इथे अजून एक षटकार येईल का. आणि निश्चितच सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेले आहेत कालराम गायकवाड यांनी राजेश पाटील याच्या गोलंदाजीवर. तेवीस धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. त्यामध्ये 3 षटकार, 1 सिंगल, 1 डबल आणि 2 वाईट चेंडू. म्हणजे राजेश पाटीलच्या तिसऱ्या षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि धावसंख्या झाली ती 48. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना एकविरा पिंपळनेरा संघ. आज कालराम गायकवाड यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. बघूया या इथे अजून एक चांगला फटका येतोय. चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेवर धडकतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. बघा अगदी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 52 धावा. कालुराम खेळतोय 6 चेंडूमध्ये 25 धावसंख्येवर. त्यामध्ये 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल आणि 1 दुहेरी. काय फलंदाजी अफलातून. अगदी षटकारांचा जणू काही व्यापारी बनलेला आज. निश्चितच कैलास भोईर देखील एकविरा पिंपळनेर संघाच्या कामगिरीवर खुश असतील. आज उल्हास पाटील देखील जातीने उपस्थित आहेत आपल्या संघाच्या बरोबर. आणि धावसंख्या ती 52. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन निलेश येतोय. बघूया ओव्हर द विकेटनी मनीलाल पाटील याच्यासाठी पहिला चेंडू अप्रतिम. मागच्या सामन्यामध्ये देखील निलेश यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आणि निश्चितच आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती देतात की 18 चेंडूनंतर हा पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे एकविरा पिंपळनेर संघाच्या फलंदाजांकडून. तब्बल 19वा चेंडू निलेशाचा निर्धाव आलेला आहे. फुल टॉस चेंडू आहे. बघूया ऑनसाइड खेळलेत. चांगलं क्षेत्ररक्षण राजेश याच्याकडून. दुसरी धाव घेण्यासाठी इथे फलंदाज बाद होतील मनीलाल. आणि हा मनीलाल पाटील यांनी इथे रिव्ह्यू घेतलेला मला वाटतं हाईट पंच आपण टेक्निकल टीम मध्ये त्वरित यायचंय का चेंडू फलंदाजांसाठी बिमार आहे काही चेक करायचं आहे. बघूया मनीलाल पाटील हे धावचित बाद झालेले आहेत. मात्र त्यांनी हा बिमार साठी रिव्ह्यू घेतलेले आहे. आणि बघूया आमचे
तिसरे पंच शिवम मोहिती सर या चेंडूची पाहणी करतील की हा चेंडू किती उंचीचा होता फलंदाजासाठी आणि फेअर डिलिव्हरी. बघा चांगला निर्णय, अगदी चांगले टेक्निकल टीमच्या माध्यमातून इथे GTC माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जाते आणि निश्चितच आमची टेक्निकल टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सूरज, भूपेश, सुनील आणि श्याम ही GTC टेक्निकल टीम. फलंदाज सुधाकर आलेले आहेत, सुधाकर इतारकर. धावसंख्या 53. गोलंदाज निलेश. फुलटॉस चेंडू बघूया, उंची जास्त लांबी कमी, फटका फसलाय नाही, मात्र चेंडू हवेच्या जोरावर का होईना सीमारेषेच्या बाहेर लँड झालेला आहे आणि येतोय हा पहिला षटकार. धावसंख्या 59. 59 डावा. असं वाटलं होतं की चेंडूची उंची जास्त आहे, फटका फसलाय की काय, मात्र चेंडू अंतिम क्षणी सीमारेषेच्या बाहेर लँड झाला होता आणि 7 धावा सुधाकर याला आलेले आहेत आणि धावसंख्या 59 वर पोहोचलेली आहे. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 65+ 70 निश्चितच बघत असेल तो एकविरा पिंपळनेर संघ. आज भरपूर धावा होताना आपण पाहिलेले आहेत या खेळपट्टीवर. गोलंदाज निलेश. सुधाकराच्यासाठी स्विंग अँड मिस, गती परिवर्तन आणि ते एक चिक्की सिंगल बाईच्या स्वरूपात पूर्ण केलेले. बघूया स्ट्राईकवर कालीराम गायकवाड गेलेले आणि धावसंख्या 60. 60 धावा इन बोर्ड. 3 फलंदाज बाद, एकविरा पिंपळनेर आणि शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इथे निर्धाव चेंडू असेल. चांगली गोलंदाजी, अगदी फलंदाज फुटवर्क चेक करून चेंडूला हाताळलं होतं. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की निलेश यांनी आज चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या डावातील. वीर तानाजी दापोडे संघाकडून गोलंदाज निलेशाचा 60 ही धावसंख्या आहे. बघूया किती धावांचं लक्ष ठेवतोय वीर तानाजी दापोडे संघासमोर एकविरा पिंपळनेरा संघ. आणि या इथे अजून एक निर्धाव चेंडू आणि इथे पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे आणि बरोबर 60 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यात बनवलेले आहेत एकविरा पिंपळनेर संघाने आणि 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे वीर तानाजी दापोडे संघासमोर.
तर उद्या मित्रांनो या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातून उद्याचे जे संघ खेळणारे त्या संघांना मी इन्व्हाइट करतोय. उद्याचा पहिला सामना आहे गावदेवी पूर्णा, गावदेव चौठ्या डुंगे, मार्कंडे कारिवली, स्वर्गीय नंदकिशोर खारबाव ए, त्यानंतर चौठाईरवा मानकुली ए आणि सिद्धिविनायक अंजूर, त्यानंतर गावदेवी पाये, कानाई स्पोर्ट पाये आणि जयदुर्गा सुरई बी या सर्व संघांनी उद्या वेलेवर या क्रीडानगरीमध्ये पोचायचं आहे. मला वाटतं सिद्धिविनायक अंजूर संघ उद्याच्या ऐवजी संडेला खेळणार आहे आणि उद्या जोशी इलेव्हन भादवाड हा संघ त्यांच्या नावावर खेळण्यासाठी येणार आहे. धन्यवाद. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल 61 धावांचं लक्ष आहे वीर तानाजी दापोडे संघासमोर आणि कशा प्रकारे गोलंदाजी होईल की फलंदाजी हे आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद काळूजी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय अनंत स्मृती चषक 2022 एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं एक सुंदरचं आयोजन पाहतोय मी. तर स्पर्धेचा पहिला दिवस आणि खरोखरच स्पर्धेच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर ग्रामीण क्रिकेटला लाजवेल अशी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सर्व गोष्टी अवेलेबल, पैसा वसूल मॅच, खर्च आहे तो चर्चा आहे. षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं सदानंद. बघा सदानंद तुमच्यासाठी देखील एक ब्रेकिंग न्यूज येते या ठिकाणी. तुमच्या गोलंदाजी करताना तुमच्याकडनं विकेटची अटॅक साधली गेली तर तुमच्यासाठी कमलाकर वजे यांच्याकडनं 2222 रुपयाचं रोख कॅश प्राईज आहे. तर 4 षटकांच्या धावसंख्या होती 60 आणि विजयासाठी 61 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक पहिलं सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. हरिदास एन राजू. मित्रो खरोखरच भिवंडी तालुका क्रिकेटचं 21-22 या स्पर्धेचं आपण जर आयोजन पाहिलं आणि पहिला चेंडू आउट ऑफ इनसाइड अतिशय प्रथम उत्कृष्ट फटकारी याच्या बॅटमधून जबरदस्त फटका. आपण पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. तरी पाटला मात्र उत्तम आहे. मोहनदादा भोईर चेंडू तितका खराब नव्हता मात्र फटकेची निवड उत्तम होती. हरिदास पाटीलनी इनसाइड आउट चा फटका केला होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हर किमारेशीवर चौकार वसूल केलेले आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने सुंदरसा प्रहार होतोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र तोपर्यंत सहजगत्या मला वाटतं एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू होता, इनसाइडचा फटका देखील आपण पाहिला होता. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता आणि जोपर्यंत आउटफील्डमधून चेंडूची फेक केली जात नाहीये तोपर्यंत मात्र सहजगत्या एक धाव काढण्याची संधी या एक धावांनी संख्या धावसंख्या होते ती बिनबाद 5. विजयाचं लक्ष 61 धावांचं प्रतिषटकामागं एक 15.25 ची सरासरी आहे. आता मात्र हा चेंडू अतिशय बाहेरच आहे. पंच नो बॉलचा इशारा येतोय आणि निश्चितच हा चेंडू देखील फ्री असेल. राजूच्या बॅटमधून हा मोठा फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार सुरेश लॉंग ऑफ सीमेच्या बाहेर जाणारा हा दनी षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 12.
उत्कृष्ट फटका आपण पाहिला राजूच्या बॅटमधून. अगेन्स्ट पुन्हा एकदा अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदानंद. विजयाचं लक्ष मोठं जरी असलं तर पाटला मात्र उत्तम आहे. षटक क्रमांक पहिला आपण आतापर्यंत धावा पाहतोय 12. पुन्हा एकदा चेंडूवर अतिशय चांगला फटका. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो. क्षेत्रफळ चेंडू जातो सीमाच्या बाहेर. चौकार राजूच्या बॅटमधून पुन्हा एकदा सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका. या 4 धावांनी संघ धावसंख्या 16वर पोहोचते. होईल 15.25 ची सरासरी आहे आणि दापोडे संघाने ते सरासरी मात्र क्रॉस केलेली आहे. अगदी चांगली सुरुवात आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये त्यांच्या 16 धावा आलेल्या आहेत. जशाच तसं उत्तर. चला वेल कमी घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील विनंती आपण प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. विजयाचं लक्ष जरी मोठं असलं तरी पाटला मात्र उत्तम आहे. सुरेख सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. खास करून राजूच्या बॅटमधून आपण पाहिले 2 मोठे फटके. निश्चितच 5 चेंडू टाकले त्यामध्ये एक नोबलचा देखील इशारा आहे. म्हणजे या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि धावसंख्या 16 आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. कालुरमेच्या माध्यमातून सुरक्षित क्षेत्ररक्षण देखील होत आहे. फटका उत्तम होता. प्लेसमेंट देखील चांगलं होतं. धावसंख्या इकडे पुढे सकते 17. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदानंद आणि अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. फलंदाज हरिदास याच्या बॅटमधून देखील हा बिग ब्लास्ट येतोय. काय जबरदस्त फटका होता. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय. पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. एक जशाच तसं उत्तर देखील या ठिकाणी दिलं जातं. लक्ष जर विशाल असलं तरी पाठलाग मात्र उत्तम आहे. धावसंख्या साने पुढे सरकते 23. पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहिली होती. अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट आपण पाहिलं. खास करून राजू आणि हरी याच्या बॅटमधून. 6 मध्ये निश्चितच मोहनदादा 6 चेंडूमध्ये 23 बनवल्यात. येणाऱ्या 18 मध्ये अजूनही 38 धावा या डिपेंड आहेत. एकविरा पिंपळनेर संघाला तर याउलट वीर तानाजी दापोडे संघाकडे 8 विकेट आहेत आणि 38 धावा या 18 चेंडूमध्ये पूर्ण करायचे आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज मणिलाल, स्ट्राईक राजू. आज दापोडे संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या समर्थकामध्ये आमचे राजू पाटील हे देखील उपस्थित आहेत. वेलकम राजू. हेमंत, राजू, मनोज ही सिनियर मंडळी देखील आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचबरोबर चिंतामण पाटील. चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर आउटसाईड एज घेऊन चेंडू एस्टँडच्या मागे जातो. उत्तमरित्या चेंडूला गदर केलं जातं. महत्त्वाचा फलंदाज देखील बाद होतोय राजू. गायकवाड भिवंडी समालोचक परिवाराचे सदस्य आणि सिनियर 40+ संघटनेशी संलग्न असलेले गुणलेखक अल्पेश गायकवाड यांचं देखील क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं. वेलकम.
अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका मात्र काय जबरदस्त झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातो. योगेशाच्या माध्यमातून महत्त्वाचा फलंदाज देखील बाद होतोय राजेश. होता प्लेसमेंट चांगला नव्हता. चेंडू कॉर्नरमध्ये ट्रॅव्हल झाला होता, लँड झाला होता आणि आउटफील्डमधून आपण पाहिलं ला जवाब झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला गेला आणि महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. दोन्ही संघाने एक समान संधी आहे बघा. येणारे चेंडू असतील 17 बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झाल्यानंतर ऑन द अटॅक साधण्याची एक सुवर्ण संधी आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण पाहिलं होतं. फलंदाज विष्णू याचा मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नाही. चेंडूपासून बॅट थोडीशी आपण दूर पाहिली. चेंडूला बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. परिपूर्ण स्विंग अँड मिस पीठ झाला होता फलंदाज विष्णू. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं 23. आता मात्र वारंवार चुका विष्णू याच्या बॅटमधील देखील आपण पाहतोय. चेंडूची लाईन रीड करता येत नाही. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न देखील त्याच्या बॅटमधून केला जातोय. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तर तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जाईल, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. डोळे झाकून फक्त आणि फक्त आपण एक चांगलं स्वप्न पाहू शकता. चेंडूची लाईन रीड करायची असेल तर चेंडूच्या लाईनपर्यंत पोहोचणं फार गरजेचं असतं. आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा मोठा बिग हिट घेण्याचा प्रयत्न. महत्त्वाच्या सामन्यामधून मात्र वारंवार चुका विष्णू याच्या बॅटमधून देखील आपण पाहतोय. सलग 3 चेंडू हे निर्धाव टाकलेले आहेत मनिलाल पाटील आणि विष्णू पाटील याच्यासाठी. आणि बघूया स्पर्धेतील पहिला मेडन विकेट षटक हातलतोय का मनिलाल पाटील. 2 चेंडूवर 2 विकेट, त्यानंतर सलग 3 चेंडूवर 3 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. आजच्या दिवसातील मी तर म्हणेन की हा सर्वोत्कृष्ट षटक मनिलाल पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू होता. कदाचित कालूराम हा टेनिस नसून लेदरचा क्रिकेट असतं तर कदाचित खेळ थांबवावा लागला असता. नाही, अगदी बरोबर आहे. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका सन्मान केला जातो. चेंडूचा चेंडू ऑन साईडला येतोय. मिड ऑन सीमेच्या येणारा चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला जातो. चांगलं क्षेत्रक्षण. तर षटक क्रमांक दुसरं संपतं आणि काय लाजवाब गोलंदाजी. संकट एका विश्वास, त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी आपण पाहिली मनिलालेची. फक्त आणि फक्त एक धाव आणि महत्त्वाचे 2 फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये बाद केलेत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये रवाना होताना तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज योगेश. मागच्या सामन्यामधून देखील योगेश यांनी अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी साधली होती. आता येणारे चेंडू 12 विजेसाठी अजूनही 37 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं जर आपण पाहिलं तर परिपूर्ण थोडंसं बॅकफूट आपण पाहिलं. संघ वीर तानाजी दापोडे फक्त आणि फक्त एक धाव त्या षटकामध्ये त्यांना घेता आली आणि महत्त्वाचे 2 मोरे मात्र त्या षटकामध्ये बाद झाले होते. चला प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या. पिंपळनेर संघाच्या कॅप्टनला देखील विनंती, चला आपण प्लीज वेल कमी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज योगेश. संघाचा कॅप्टन आहे
योगेश. चला प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या. स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे ती विष्णू याला. विष्णू याच्याकडे मात्र एक चांगली ॲबिलिटी क्षमता उत्तम फलंदाज आहे विष्णू. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर वारंवार आता चुका आपण पाहतो विष्णूच्या बॅटमधून आणि चुकीला माफी नाही आहे. सलग चौथा चेंडू ज्याच्या बॅटमधून आपण डॉट पाहतोय. फक्त एक धाव ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेली आहे. किती चेंडू फेस केले? 5 चेंडू. 5 चेंडूंचा सामना करताना फक्त एक धाव ज्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका घेण्याचा मान. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क हलकासा आपण पाहतोय. महत्वाचा फलंदाज विष्णू याला मैदान सोडावं लागतं. बघा महत्त्वाच्या सामन्यामधून संघाला देखील निराश केलं होतं विष्णू याने. तब्बल 7 चेंडू फेस करताना फक्त एक धाव. आणि सदाच्या बॅटमधून पहिलाच बिग ब्लास्ट. पहिला चेंडू फेस करताना काय जबरदस्त फटका. चेंडूची लाईन जबरदस्त रीड केली होती. येणाऱ्या फलंदाजामधून देखील एक महत्त्वाचा फलंदाज तानाजी देखील बाकी आहे आणि त्याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी आहे. बघा विष्णू याच्या आपण फलंदाजीचं अपडेट पाहिलं तर 7 चेंडू फेस करतो आणि फक्त एक धाव. मग कदाचित संघ या ठिकाणी पराभूत झाला त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त विष्णू असेल. म्हणजे सांगायचं झालं तर घमेलभर खुराक खाला आणि पेलाभर दूध दिला अशी गत आहे. पुन्हा एकदा सदायच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट. काय जबरदस्त फटका होता. संघ कमबॅक करतोय. अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी सदायची देखील आपण पाहतोय. समाचार त्याच्या माध्यमातून गोलंदाज योगेशचा आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूचा सामना करताना 2 बिग मोठे फटके. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 36. अजूनही 25 धावांची गरज. येणारे 8 चेंडू विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक. पलटवार करताना सदा काय जबरदस्त फलंदाजी. सध्याच्या बॅटमधून आपण बिग ब्लास्ट 2 पाहिलेत. 2 षटकार देखील तिच्या बॅटमधून येतात. बघूया हॅट्रिक साधतो का शेतकऱ्यांची. गोलंदाज योगेश. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आलं नव्हतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अजूनही येणारे 7 चेंडू विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सदाच्या बॅटमधून काय जबरदस्त फटका. चेंडू सुंदरसा फ्लिक केला होता. स्क्वेअर ऑफ विकेट.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार साने पुढे सकते. आता मात्र कमबॅक करताना या सामन्यामधून वीर तानाजी दापोडे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 19 धावांची गरज. अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन्ही संघांना अजून एक समान संधी आहे. हरी यांनी देखील या स्पर्धेमधून प्रेक्षकांना इम्प्रेस केलेले आहेत. 3 चेंडूंचा सामना करता 11 धावा देखील त्याच्या बॅटमधून येताना. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपर गोलंदाज मच्छिंद्र. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. महत्त्वाची जोडी देखील आपण मैदानामध्ये खास करून सदा ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले 3 गगनभेदी षटकार. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. येणारे 6 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. चेंडू व्यवस्थित सेट करता आला नव्हता. फलंदाज हरी याला चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी कुठे आपण पाहिली बॅट थोडीशी रिलीज झाली होती. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. आता आपण स्ट्राईक रोटेट करतोय. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड विस्फोटक फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात 3 षटकार. सदा ज्याच्याकडे ॲबिलिटीची क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. शॉर्ट अँड पुलचा फटका आपण पाहतो. चेंडू ऑन साईडला येतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठी देखील प्रयत्न. चार चेंडूंचा खेळ बाकी. ज्यासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे एक 4 धावांचं गणित. 4-16. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतोय. वाडा शॉट. प्रथम उत्कृष्ट चेंडू. आता मात्र येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 या स्पर्धेचा टर्निंग पॉईंट आहे. बघूया. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसं स्वीप केलं. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न.
धाव कंप्लीट आहे येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. दोन्ही संघांना अजून एक समान संधी आहे. बघा दोन्ही संघांना एक सूचना केली जाते, कदाचित चेंडू जर खराब झाला तर फुटला तर तो डेड बॉल. धावसंख्या 53. येणारे 2 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहतो. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. राजेश बोल. सन्माननीय अतिथींचं मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. समाजसेवक सन्माननीय चंद्रकांत एतवार पाटील, सन्माननीय चंद्रकांत एतवार पाटील या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत. शेवटचा 1 चेंडू शेष आहे आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना अजून एक समान संधी. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, बघूया. या ठिकाणी मात्र फटका फसतोय. आणि ह्याच बरोबर एक महत्वाच्या सामन्यामधून मात्र वीर तानाजी दापोडे संघ मात्र पराभूत होतो. हार्ड लक वीर तानाजी दापोडे अँड गुड लक न्यू एकपुरा पिंपळनेर. आज खास करून राजेश पाटील, गावदेवी अंजूर 40+ संघाचे